की नक्कीच खंबीरपणे मात्र हे तत्व आहे. पहिला गोलंदाजी मार्क तयारीमध्ये आपण बघतो की मिस्टर पप्प अशोक आणि देवाही अशोक आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते दोन्ही गाव संघाची. सकाळचा सत्र आहे कोवळा ऊन आहे लख्खा प्रकाश निर्मळ आकाश आणि त्यानंतर नक्कीच कालच्या दिवसामध्ये असं वाटत होतं की नक्कीच मेघ गर्जना होत होती नक्कीच विजांचा कडकडाट चालू होता असं वाटत होतं की पाऊस पडेल की काय स्पर्धा थांबेल की काय परंतु नक्कीच निसर्ग राजाने पुन्हा एकदा मात्र प्रेम दाखवलंय या विळवंडीकरांवरती. 6 षटकाचा सामना असेल. दोन्ही पंचांचं देखील सरचं स्वागत करतोय आमचे गुणलेखक यांचे देखील सरचं स्वागत करतोय. पहिला गोलंदाज मिस्टर पप्प आणि मग भाई यांचं मात्र नक्कीच कालच्या दिवसापासून मात्र नक्कीच जे मात्र नक्कीच पैसे हरले ते पैसे मात्र शोधण्यासाठी पुन्हा एकदा मात्र चारी बाजूला मात्र नक्कीच थोडीशी मात्र मैदानाच्या मध्ये फिरत असताना पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवरती चेंडूला सोडला आणि गुडलँड स्पॉटवरती चेंडूला सोडत असताना बघतो की नक्कीच टायमिंगचा वापर केला आणि त्यानंतर बघतो की नक्कीच कव्हर्स पॉइंट मध्ये चेंडूला खेळून करतोय 1 धावेसाठी. क्षेत्ररक्षणाच्या आपण बाजू बघू शकाल पॉइंट कव्हर पॉइंट्स आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच शॉर्ट्स कव्हर असं मात्र एक क्षेत्ररक्षण उजव्या साईडचं बघायला भेटतंय आणि पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. और स्टंपच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना राईट ऑफ द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज मिस्टर पप्प उजव्या साईडला यावेळेला नक्कीच कव्हर श्रीजनच्या वरना चेंडूला घेऊन करतोय चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय ब्रँडेड फटका 4 धावा. पहिला विनिंगचा चौकार राष्ट्रवादी चषकाचा हा पहिला चौकार आजच्या दिवसातील विळवंडीच्या मैदानावरती. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय जेव्हा मात्र तुम्ही शॉर्ट चेंडू टाकाल तेव्हा मोठे फटके येतील यामध्ये शंका नसेल. गुड हिट सुपर 6 चौकार यस चान्स घेतला जातो आणि चान्स घेतल्यानंतर नक्कीच कारण की ऍज अ कुस्तीपट्टू असल्यानंतर नक्कीच डावपेच तर माहित आहेत आणि डावपेच माहित असल्यानंतर क्रिकेटवरती तेवढीच अपार प्रेम करणारा मात्र हा अशोक 2 चेंडूवरती 2 सलग चौकार मारतोय. फलकावरती धावसंख्या टीमची जाऊन पडू शकते. धावसंख्या आपण पाहू शकाल की 9 धावसंख्या राईट ऑफ द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना मिस्टर पप्पू कशा प्रकारे कमबॅक करतोय. ओहो याही वेळेला आणखी ऑन साईडला फेकून दिले चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तयार असेल. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय डीप मध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सकते दुहेरी अंकावरती जाते. धावसंख्या 10 वैभव करता पप्पू चेंडू घेऊन जातोय पुढचा चेंडू ज्वार करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू थोडासा वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला आहे कारण की डाऊन द लेग मध्ये शॉर्ट चेंडू बघायला भेटले आणि शॉर्ट चेंडू बघायला भेटल्यानंतर या शॉर्ट चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. और स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला शॉर्ट चेंडू कारण की जलद गतीने चेंडूला खेळून काढलाय आणि जलद गतीने चेंडूला खेळून काढल्यानंतर झेल ड्रॉप झालेला आहे. पहिला फलंदाज बाद करण्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली होती. एका धावेची भर पडते. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की बिनबाद 16 गणागदी सुरुवात धोंडेगाव 20 संघाची. कारण की याच शेवटचा चेंडूवरती मोठा फटका तर खेळला होता परंतु शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळत असताना आपण पाहू शकाल की झेल दुखर देखील ड्रॉप झालेला आहे. दुसरा गोलंदाज मिस्टर गौरव राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गौरव मेंटली पॉवर प्लेचं मात्र नक्कीच दुसरा षटक म्हणजेच निर्णायक षटक असेल आणि निर्णायक षटकामध्ये आपण पाहू शकणार आहोत की या ठिकाणी किती धावा गोळा करण्यासाठी सज्ज होतील ते फलंदाज धोंडेगाव संघाचे. पहिला चेंडू जबरदस्त स्विंग केलाय चेंडू परंतु नक्कीच चेंडूला मदत ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला. स्क्वेअरच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय लॉंग रेग सीमा रेषा पार चौकार. कारण की जो क्षेत्ररक्षक मात्र बघायला भेटतो तो नक्कीच डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर नक्कीच स्क्वेअर आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक आणि पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. एक क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर
फोर द स्टंपच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 20 धावसंख्या. राईट आर्म ऑफ द विकेटच्या बाजूने गौरव करतोय गोलंदाजी. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पुन्हा एकदा शॉट चेंडू ऑन साईडला फुलांचा फटका. अद्याप मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाताना चेंडू सीमारेषा पार. जलद गतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या बाद झाली ती 24 धावसंख्या. 1.2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर बघतो की वारंवार शॉट चेंडू आणि वारंवार शॉट चेंडू असल्यानंतर आतापर्यंत सुरेख असा परफॉर्मन्स करणारे वैभव आणि त्याचा साथीदार असेल तो मिस्टर अशोक. दोन चेंडू लगातार चौकार आणि दोन चेंडूवरती बिग प्रहार करताना आपण बघतो की बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र मोठा फटका येतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना असेल गुड कॅच ऑफ द क्वालिटी. वैभव बॅक टू द पेव्हिलियन. डीजे कम ऑन. यस आज कोणी डीजे वर नसेल. वैभव बाद झाला आणि वैभव बाद झाल्यानंतर नक्कीच वैभवची धावसंख्या जर आपण वैयक्तिक बघितली तर नक्कीच अतिशय चांगली मात्र खेळ केली होती. कारण की नक्कीच 2 चौकार अतिशय देखणे. हॅलो हॅलो टोटल धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 28 धावसंख्या. आज 2 फलंदाज बाद झालेत कारण की नक्कीच मिस्टर अशोक देवा हा देखील बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. अजय आणि संतोषची जोडी प्रमुखाने मैदानाच्या आतमध्ये. गौरव यांचं थोडंसं सटक महागडं ठरलं तरी देखील मात्र देवासारख्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय आणि क्लीन बोल्ड करत असताना त्रिपाचित केलंय. शेवटचा चेंडू यावेळेला सुपर चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघतोय की नक्कीच डोक्यावरनं चेंडू जातो आणि डोक्यावरनं चेंडू जात असताना त्र्यंबक यांचं पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 30 धावसंख्या. ओव्हर नंबर 2 षटकाचा खेळ समाप्त. यावेळेला नक्कीच धाव फलकावरती धावसंख्या झाली 30. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ अतिशय मात्र चांगला खेळावा लागतोय कारण की नक्कीच माझ्या तमाम लाडका क्रीडा प्रेमिकांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. क्रिकेटवरती विश्वास ठेवणारे, क्रिकेटवरती जीव लावणारे, क्रिकेटच्या खेळावरती नक्कीच अपार प्रेम करणारे तमाम लाडके क्रीडा प्रेमिक सातत्याने आपल्याला बघायला भेटतात. ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी मध्ये एक चांगली स्पर्धा असते आणि चांगली स्पर्धेच्या मध्ये एक गुणवान या स्पर्धेमध्ये एक उल्लेख केला तर दिंडोरी तालुक्यामध्ये अतिशय एक नामवंत स्पर्धा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते. काय चित्र आहे. आज 4था दिवस सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पूर्णपणे सोनेरी सूर्याची किरण आपल्याला बघायला भेटतात याच मैदानावरती आणि प्रेक्षक वर्ग देखील मात्र येत असताना आपण बघतो की पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 30 धावसंख्या. गोलंदाजी मार्क होती मिस्टर त्र्यंबक.
त्र्यंबकचं एक ध्येय असतं की जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी उतरतोय तेव्हा मात्र नक्कीच मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसते, परंतु या ठिकाणी मात्र मनामध्ये भीती आहे की काय त्र्यंबकच्या हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की गावच्या मैदानात खेळत असताना प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी तर होतेच. यावेळेला त्र्यंबक पहिला चेंडू उजव्या साईडला ऑफ लाईन वरती चेंडूला ठेवला होता, वाईट चेंडू होता, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि त्र्यंबकचं मात्र खुशीचं ठिकाण नाही. फलंदाज बाद होतोय डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किरण सुभाष. पहिला चेंडू थोडासा मात्र आउटसाइड ऑफ पिचिंग केलं होतं, त्यानंतर नक्कीच पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करते. तसं जर बघितलं तर मात्र अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावरती धावसंख्या 30, टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. पहिल्या 2 षटकाच्या खेळाचा उल्लेख केला तर अतिशय चांगली मात्र खेळी बघितली होती. बक्षीस आहेच आहे, परंतु नक्कीच आमचे मित्र आमचे मित्र या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच सचिन भाऊ यांच्याकडनं देखील मात्र कॅश प्राइज येते त्र्यंबकसाठी 1 से 1 रुपयाचं बक्षीस. जिगरबाज खेळ आणि जिगरबाज खेळ गोलंदाजी करत असताना लगातार अंतरावरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येते. धावसंख्या थांबते 30 धावसंख्या, 3 चेंडू अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर कार्तिक. हो याही वेळेला दरम्यानच्या क्षेत्रामध्ये पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करते. आपण पाहतो की नक्कीच 4 चेंडू सलग डॉट. काय चांगली गोलंदाजी आहे. कुस्तीपट्टू भले असेल तरी मात्र क्रिकेटवरती देखील मात्र अपार जीव अपार प्रेम. उंची कमी आहे, बॉडी तितकी चांगली आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच रक्त सरसत आहे मिस्टर त्र्यंबक या गोलंदाजा. हो क्या बात है, काय जबरदस्त चेंडू. पूर्णपणे मात्र नक्कीच डॉट डॉट डॉट. 3 चेंडूवरती 3 विकेट, त्यानंतर डॉट डॉट डॉट. शेवटचा चेंडू सिलेक्ट आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असल्यानंतर बघायचं की नक्कीचा रेकॉर्ड तर केलाय 2022 या वर्षामध्ये राष्ट्रवादी चषकामध्ये आपल्या घरच्या मैदानात, आणि हा रेकॉर्ड सातत्याने मात्र शेवटचा चेंडू डॉट आहे की नाही. यावेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. मैदान ओव्हर 4 फलंदाज बाद. क्या बात है मिस्टर त्र्यंबक.
त्र्यंबक राजा पावला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्र्यंबक या खेळाडूवरती अपार प्रेम. मेडन षटक उत्कृष्ट गोलंदाजासाठी मात्र सुंदर देखील किताब आहे आणि नक्कीच या किताबाचा आतापर्यंत प्रबल दावेदार ठरतो या ठिकाणी मिस्टर त्र्यंबक घोटे, मॅन फ्रॉम विळवंडीपाडा. पहिल्या 2 षटकामध्ये काय घणाघाती सुरुवात केली होती, परंतु मेडन षटक 4 फलंदाजांना बाद केलंय आणि त्यानंतर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या झालेली ती 30, 6 फलंदाज बाद आणि 30 धावसंख्या. जबरदस्त गोलंदाजी कारण की नक्कीच आज पूर्णपणे नक्कीच कर्म देते दैव नेते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गोकुळ. जीटीसी लाईव्ह चॅनल वरती तुम्ही सबस्क्राईब करा, एक चांगली स्पर्धा बघण्याचा मान मिळवा. आपण बघतो की सातत्याने काय जबरदस्त गोलंदाजी बघायला भेटले कारण की नक्कीच 20-22 राष्ट्रवादी चषक विळवंडीकरांच्या वतीने नियोजित या स्पर्धेमध्ये पहिला प्रथम मात्र मेडन षटक 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश संपन्न करणारा मिस्टर त्र्यंबक घोटे. यावेळेला पहिला चेंडू आउट साइड ऑफ स्टंपला नक्कीच कव्हर्स पॉइंटच्या वरना चेंडूला घेऊन जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु नक्कीच डोक्यावरना चेंडू जात असताना चेंडू निसरता होतोय. सोनेरी पिवळी येल्लो पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. या सुपर पटका 4 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची. काय जबरदस्त फटका खेळला कारण की स्कोर ऑफ द विकेटच्या वरनं पॉइंटच्या वरनं डोक्यावरनं चेंडू जातो आणि त्याच अनुषंगाने चौकार बघायला भेटतोय. धावसंख्या 34. थोडंसं पहिलं षटक देखील महागडं पडलं होतं परंतु या ठिकाणी पप्पू पुन्हा एकदा गोलंदाजी मारकोती नक्कीच. हो यावेळेला चांगला चेंडू. ही लाईन जबरदस्त असेल आणि फलंदाजासाठी मात्र नक्कीच आगेकूच करणारी मात्र ही लाईन असेल. गुड बॉलिंग. समोरच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेसफुल प्रयत्न ठरतोय आणि सक्सेसफुल प्रयत्न ठरत असताना फलकावरती धावसंख्या अद्याप 34 ओव्हर चालू आहे. ते चौथ्या षटकातील अद्याप 3 चेंडूचा शिल्लक. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा लावत्या. किती चांगला मैदान सजवलेलं आहे. राष्ट्रवादी चषकाचे जे झेंडे आपल्याला बघायला भेटतात चारही बाजूला नक्कीच आणि त्या झेंड्याच्या सोबीवंत मात्र नक्कीच या मैदानाचा मात्र हा दृश्य चित्र बघायला भेटतोय. हो मध्ये चेंडू चौथा मात्र नक्कीच यष्टी रक्षक तैनात असेल. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 7वा फलंदाज बाद होतोय. इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याचे शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान हे सातत्याने मित्रांनो आपल्याला गाणं ऐकायला बघायला भेटते परंतु नक्कीच हा सन्मान आहे, मान आहे विळवंडीकरांचा, दिंडोरी तालुक्याचा आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच दिंडोरी तालुक्यामध्ये नक्कीच हा विळवंडीकरांचा मात्र हा मान सन्मान आहे. महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत नाव जातंय नक्कीच विळवंडीकरांचं की विळवंडी कुठे आहे कोणाला कदाचित माहिती नसेल परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण नक्कीच महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत नाव पोहोचवलं जातंय जीटीसी चॅनलच्या माध्यमातून. 34 धावसंख्या 7 फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला तरी देखील मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यू मे say it. I will take care and understand do like wonderful गोलंदाजी. काय मनुष्यकाल या ठिकाणी चेंडू सरळ लेंथवरती जाऊन मात्र खेळला आणि याला फलंदाज बाद झालेला आहे. 8वा फलंदाज बाद होतोय. धोंडे गाव संघ थोडासा बॅकफुटला जातोय कारण की जो प्लॅटफॉर्म दिला त्र्यंबक सारख्या गोलंदाजाने त्याच प्लॅटफॉर्म वरती पप्पू यांची देखणी गोलंदाजी करत असताना जबरदस्त या ठिकाणी मात्र ही गोलंदाजीचं दृश्य चित्र रम्य सोहळा बघायला भेटतोय. सुंदर ट्रॉफ्या लखलखत्या ट्रॉफ्या अलग काहीतरी अलग कारण की 5 रंगांनी मात्र मैदान सजलेलं आहे आणि 5 रंगांनी मैदान सजल्यानंतर आपण बघतो की नक्कीच खेळपट्टीवरती थोडीशी नक्कीच भट्टीची माती टाकल्यानंतर खेळपट्टी उधळते परंतु प्रत्येक दिवसामध्ये खेळपट्टीला सजवलं देखील जाते हे मी तुमच्या पर्यंत पोहोचवतोय. ही मेहनत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. हॅट्रिक चान्स मिस्टर पप्पू साठी. सडपातळ बांधाचा खेळाडू आणि सडपातळ बांधाचा खेळाडू असल्यानंतर बघायचं की नक्कीच हॅट्रिक चान्स असेल. यावेळेला राष्ट्र मोर्चा विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना हॅट्रिक प्राप्त करतो की नाही, या मॅच मध्ये या विनिंग मध्ये दुसरी हॅट्रिक प्राप्त होईल की नाही, वार करण्याचा प्रयत्न केला होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे.
याला टिप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवलं होतं. षटकाची समाप्ती 1 धाव येते. 4 सेकंद खेळ समाप्त. 7-8 फलंदाज बाद आणि फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते केवळ 35 धावसंख्या. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा गौरव येईल का त्र्यंबक येईल, कारण की त्र्यंबकचा दुसरा षटका महत्वपूर्ण असेल. या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. काय जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक दिवसामध्ये गावच्या सन्मानित नागरिकांचा मात्र आक्रोश बघायला मिळते. सिंहगडावर सिंहझुंजला पावनखिंडीत बाजी पडला. जास्तीची राणी लक्ष्मीबाईंनी गाजवली तलवार. यावेळेला आपण बघतो की नक्कीच की आजचे प्रयत्न तुम्हाला उद्याचे नक्कीच भवितव्य घडवण्याचे प्रयत्न असतील आणि त्याच अनुषंगाने बघतो की प्रयत्न वाढूचे, कण रगडती तेलही गळते. प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो तुम्हाला भेटेल ती यशाची खरी दिशा. पहिला चेंडू डाऊन द लेग यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बघतो की पहिली एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये आणि पहिली एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये धाव येत असताना फलकावरती धावसंख्या 36 लॉस ऑफ द 8 विकेट. धोंडेगाव संघाची ही धावसंख्या. रॅटम ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढला होता. तत्पूर्वी मात्र बघतो की धावचित करण्याची संधी आहे की नाही. नक्कीच धावचित करण्याची संधी देखील होती. झेल ड्रॉप केलाय. सुपर सेंड होता आणि सुपर चेंडू असल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी अतिरिक्त उसी देखील प्राप्त केली होती. या चेंडूला विकेटमध्ये जान आहे. बंदे में जान है तो कंधे में तो जान है और विकेट में भी जान है. अतिरिक्त उछाल है. काय चांगली गोलंदाजी बघायला भेटते आणि चांगली गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर रोखून तर ठेवलंय आणि त्यानंतर नक्कीच उजव्या साईडला इन स्विंग चेंडू शॉर्ट रन अप. परंतु बघा या ठिकाणी नेत्रदीपक चेंडू सोडले जातात आणि नेत्रदीपक चेंडू सोडत असताना बघतो की विळवंटी पाडा हा संघ अग्रेसर होण्यासाठी बघायचं की किती धावेंपर्यंत रोखलं जाईल अपोजिट या संघाला. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू, फुलटॉस बॉल. यावेळेला चेंडूला पिक केलंय आणि 09 नंबरची जर्सी सुंदरपणे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना बघतो की केवळ एक धावती समाधान. मेहनत, जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य, नेतृत्व करण्याची धमक आणि नेतृत्व करण्याची धमक असल्यानंतर फलकावरती धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 37 धावसंख्या. कारण की फलंदाज खेळतोय मध्याच्या हातामध्ये मिस्टर राजू आणि त्याला साथ देतोय मिस्टर करण. यावेळेला क्लासिक चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु नक्कीच थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना या षटकामधील हा दुसरा चेंडू वाईट. कारण की मधुकरजी वाघेरे यांच्याकडे कॅश प्राइज मध्ये जे 200 रुपयाचं बक्षीस लागलं होतं ते कमावले. ते नक्कीच याच गोलंदाजाने आतापर्यंत 4 विकेट स्वतःच्या नावावरती आणि आपल्या संघाचा टीमचा दबदबा सिद्ध करण्यासाठी या वेळेला सपॉप चेंडू जोरदार अपील करताना कुठल्याही प्रकारचा असर झाला नाही. पंचांवरती पंचांचं देखील सहसा स्वागत करूया आणि तुमच्या आमचे मित्र नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्व आदरणीय सचिन दादा यांच्याकडे देखील मला कॅश प्राइज 100 रुपयाचं बक्षीस आहे ते या ठिकाणी त्र्यंबक याच्यासाठी. ओहो याही वेळेला काय चांगली गोलंदाजी. याचा चान्स दिला जात नाही. आपण पाहतो की षटकातील अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. दाबारा फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच हलकासा येत असेल. फलंदाज बाद आउट. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघतो की नाही नक्कीच या ठिकाणी 2 षटकाचा स्पेल हाताळलेला आहे तो त्र्यंबक यांनी 2 अवांतर धावा खर्च केला परंतु त्यानंतर आपण बघतो की 5 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. कारण की जर आपण मात्र पहिलं षटक मेडन बघितलं आणि त्यानंतर आपण बघतो की त्र्यंबक यांचा मात्र या षटकामध्ये केवळ 2 चेंडू वाईट 1 धाव अक्षरशः 3 धावा देऊन 5 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश संपन्न करणारा मिस्टर त्र्यंबक. की नाशिक त्र्यंबकावर डोंगर मैदान हे त्र्यंबकने मात्र आजच्या दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. विवंडीपाडा संघासाठी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावसंख्या बघायला मिळते ती 39.
पंचांचं काय म्हणणं आहे? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॉलिंग आणि सुपर बॉलिंग करत असताना आपण बघतो की नक्कीच राईट मोर विकेटच्या बाजूने 10-12 पळून स्टार्ट करताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्जा इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला घेऊन काढला होता. त्यानंतर नक्कीच कव्हर्स पॉइंट मधून मात्र चेंडू जातोय, सीमा रेषा लगत जाईल, परंतु असं वाटत असताना त्या ठिकाणी चांगलं देखील क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर आपण बघतो की नक्कीच एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 40 म्हणजेच काय, कारण की आपण बघतो की पहिल्या 2 षटकामध्ये 30 ही धावसंख्या बघायला भेटली होती. आणि त्यानंतर बघतो की नक्कीच राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. यावेळेला सुपर चेंडू आणि सुपर चेंडू टाकत असताना बघतो की निर्धाव चेंडू ग्रामपंचायत सदस्य आदरणीय या ठिकाणी मात्र पुंडलिकजी वाघेरे साहेब यांचे देखील मात्र सकाळच्या सत्रामध्ये आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच त्यांचा आपण देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया, कारण की एक सुंदर दृश्य या क्रिकेटच्या महानगरीमध्ये त्यांनी मात्र एक सिद्ध केलेलं आहे. स्टेप आउट झाला होता, वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं, एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 41. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना यावेळेला बघायला की राईट मोर विकेटच्या बाजूने कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मध्ये चेंडू शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल पकडला आहे, तर या ठिकाणी रोखून ठेवलंय आणि रोखून ठेवल्यानंतर नक्कीच फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 41. 42 धावांचं लक्ष्य विळवंडी पाळ या संघाला जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी, चांगली नेत्रदीपक गोलंदाजी आणि चांगली नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना की पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा, त्यानंतर नक्कीच 4 षटकामध्ये जर आपण विचार केला, एकंदरीत मात्र नक्कीच उर्वरित 3 षटकाचा जर खेळ विचार केला तर काय चांगली गोलंदाजी. केवळ 11 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर 8 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. या सुपर कार्य. मित्रांनो, नक्कीच टँकर पाण्यासाठी चाललंय, तर मात्र ज्या ठिकाणी बाईक लावल्या त्या बाईक मात्र आपल्या मध्ये काढून घ्यायच्या आहेत. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत तर आणि नक्कीच आपलं क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी जायचं आहे. धोंडेगाव संघ प्रकाश आणि हेमराज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये. भले मित्रांनो कालच्या दिवसामध्ये आपला संघ मात्र पराभूत झाला तरी देखील चालेल, कारण की काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकता, काय जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते.
चला सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाले. 36 चेंडू 42 धावा आणि दोन धावांची पेनल्टी. आणि या ठिकाणी आपण बघतो की मधुकर देवराम वगैरे पंढरपूर यांच्या वतीने कॅश प्राइज 2 षटकार षटकी कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. सलग 2 षटकार मारा आणि त्यानंतर मात्र कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस कमावा. चला जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पहिला गोलंदाज यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने ऑन साईडला मात्र मोठा फटका खेळण्याची पूर्ण तयारी करत असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू. सलामीच्या जोडीला मात्र त्र्यंबक आणि सोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंपला पॉइंटच्या डोक्यावरनं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सेनूला घेऊन करतो. सेनू सीमा रेषा पलीकडे बिग ब्रँडेड फटका 4 धावा. नाही चौकार या ठिकाणी तसे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला भेटलंय. यावेळेला नक्कीच उंच फटका जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ठरणार असेल. 1 टप्प्यानंतर चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे ब्रँडेड फटका 4 धावा. की चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आणि चांगला फटका खेळत असताना आपण बघतो की नगरचा डीप फायनल क्षेत्रामध्ये चिमला खेळून काढल्यानंतर बघायचं की त्या ठिकाणी अप्रतिम चित्र आपण पाहतो की नक्कीच दुसऱ्या धावासाठी नक्कीच मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांची पेनल्टी देखील लागली होती. नक्कीच आपल्या घरच्या मैदानात खेळताना अतिशय देखणी मात्र या ठिकाणी फलंदाजी आणि देखणी फलंदाजी बघायला भेटल्यानंतर नक्कीच पहिला प्रथम त्र्यंबक यांनी काय चित्र बघायला भेटलं. कारण की चांगली गोलंदाजी एका षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. मेरन षटक हाताला अर्थात स्ट्राईक केला मिस्टर त्र्यंबक. यावेळेला नक्कीच बॅट फुटला जाऊन मात्र पंच केलेला फटका ओव्हर मिड ऑफच्या वरना चेंडू जातोय. वाईड ऑफ मिड ऑफच्या क्षेत्रावरना चेंडू सीमा रेषा पार. डीजी घणाघाती सुरुवात
सकाळचा सत्र कोवळ ऊन आहे आणि कोवळ ऊन असल्यानंतर बघतो की घनाघाती सुरुवात देखील बघायला मिळते. हॉलमध्ये चेंडू त्र्यंबक यांचे विकेट मोस्ट इम्पॉर्टंट. नवीन फलंदाज पप्पू अर्थात तुषार, कारण की नक्कीच या ठिकाणी मात्र त्र्यंबक हा पाहताला अतिशय चांगली फलंदाजी करत होता, परंतु नक्कीच इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना त्र्यंबक माघारी पडतोय बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती केवळ 20 धावसंख्या. अद्याप जवळजवळ जर विचार केला तर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला नक्कीच वाकला चुकला पूर्णपणे चेंडूला खेळून करतोय. लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे चेंडू जातोय 7 धावांसाठी. ताना देखील मात्र उलटी खुर्ची करून मात्र नक्कीच बसलेला आणि नक्कीच टाळी वाजवताना ताना टाळ्यांचा गजर तर झाला पाहिजे आणि टाळ्यांचा गजर झाल्यानंतर आपण बघतो की नक्कीच प्रोत्साहन दिले जाते. आणि चौथा नक्कीच आमचे गोटे साहेब ग्रामपंचायत सदस्य नक्की थोडेसे मात्र हाताची घडी बांधून मात्र या ठिकाणी आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये मात्र जाऊन मात्र सामन्याची मजा घेताना, कारण की चेहऱ्यावरती स्मित हास्य बघायला भेटेल. पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच शॉर्टलेगच्या क्षेत्रावर चेंडूला घेऊन जातोय, पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय, क्षेत्ररक्षकाला जाता जाता उस्तीर होईल, चेंडू सीमारेषा पार होईल. 4 धावा. काय चित्र बघायला भेटते. धावसंख्या 30. धावसंख्या दोन्ही संघाचा विचार केला तर नक्कीच ही धावसंख्या बघायला भेटेल, कारण की जेव्हा फलंदाजी करत होता धोंडेगाव संघ तेव्हा मात्र 2 फलंदाज बाद झाले होते. 30 धावसंख्या. यस, यावेळेला आपण बघतो की जिंकण्यासाठी अद्याप 12 धावांचं लक्ष्य. स्नेहाचा सुगंध दरवळतो, आनंदाचा क्षण येतो. योग यावा तुमच्या भेटीचा. सोहळा पाहतो आपण नक्कीच याच राष्ट्रवादी चषकाचा विळवंडी चषक 2022 अर्थात राष्ट्रवादी चषक. 12 धावांच्या लक्ष्य, 24 चेंडू 12 धावा. धोंडेगाव संघाच्या वतीने तिसरा गोलंदाजी मारकुटे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर अजय असेल. आणि त्यानंतर बघतोय की नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पप्पू देखील एक गुणवान खेळाडू, कारण की 2 षटकामध्ये थोडासा महागला ठरला होता, परंतु नक्कीच यावेळेला इनसाइट आउट एरियामध्ये लॉब केले चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू निसरता होतोय. जसा चेंडू सीमारेषेला लगेच जातोय तसा मात्र नक्कीच त्या ठिकाणी मात्र मला वाटतं आमचे निमक भाऊ असतील व्हॉलेंटियर्स कार्य करण्यासाठी त्यांचं देखील सरचं स्वागत करूया, कारण की किती चांगलं चित्र बघायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पार. ऑर्डरच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला क्या बात आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, झेल घेण्यासाठी तयारी. पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क, रोपच्या बाहेर चेंडू जातोय. मिडऑफच्या टोक्यावर सीमारेषा पार. केवळ 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. काय चित्र आहे. कारण की नक्कीच पप्पू यांची कहाणी असेल की माझ्या गोलंदाजीवरती जेवढ्या मात्र धावा मी खर्च केल्या होत्या तेवढ्या मात्र मी नक्कीच या ठिकाणी वसूल करेन. आणि हाच मात्र नक्कीच नफ्या तोट्याचा खेळ. आणि नफ्या तोट्याच्या खेळामध्ये आपण बघतो की 4 धावा लागतात. ग्रेट फिनिश कशा प्रकारे करेल पप्पू. मोठा फटका आहे त्याच रिझन मध्ये. यावेळेला चान्स दिला आणि चान्स देताना चेंडू सीमारेषा पार. 3 चेंडूवरती 3 सलग चौकार. जर 3 षटकार मारले असते तर कॅश प्राइज मधुकर वागेरे यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस आलं असतं, परंतु या ठिकाणी नक्कीच मॅच विनिंग, द ग्रेट विनिंग.
यानंतरचा सामना ओझरखेड विरुद्ध सासरीनगर. दोन संघाच्या संघानिकांना विनंती करतो की टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. ओझरखेड विरुद्ध सासरीनगर. आणि मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर त्र्यंबक प्लीज कम टू स्टेज. कॅश प्राइज मधुकरजी वगैरे यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस. आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की अक्षरशः या ठिकाणी रमेशजी वगैरे यांना मात्र विनंती असेल की आपल्या सूप असते त्यांना मात्र कॅश प्राइज 200 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे. टाळ्या वाजवा त्र्यंबकसाठी. मेरन षटक 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. अभिनंदन. सुंदर मेडल देताना नक्कीच आमचे मात्र मित्र या ठिकाणी मात्र अतिशय मोहनदादा यांच्या शुभ हस्ते नक्कीच मेडल मात्र प्रदान करण्यात आले त्र्यंबकसाठी. बेस्ट ऑफ लक. आणि त्यानंतर या ठिकाणी कॅश प्राइज 200 रुपये बक्षीस त्र्यंबकसाठी येत आहे. हसरा चेहरा आणि त्याच अनुषंगाने